आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या संपूर्ण राज्यातल्या जवळजवळ 22 पेक्षा जास्त म्हणजे 29 महापालिकेत वेध आहेत ते महापौर पदाच्या आरक्षणाचे, आणि अखेर ही महापौर पदाचे आरक्षण निश्चित झालेले आहे. येत्या गुरुवारी म्हणजे 22 तारखेला सकाळी 11 वाजता महापौर पदाची लॉटरी लागणार. आरक्षण त्या दिवशी जाहीर होणार. त्यामुळं कोणता महापौर कोणत्या शहरात, म्हणजे कोल्हापुरात कुठल्या महापौर पदाचं आरक्षण असेल, इचलकरंजीत कुठलं असेल, सांगलीत कुठलं असेल, मुंबईत कुठलं असेल, पुण्यात कुठलं असेल, सोलापुरात कुठलं असेल, हे सगळं आरक्षण सर्व 29 महापालिकांचं आरक्षण जाहीर होणार आहे ते 22 तारखेला, गुरुवारी 22 तारखेला सकाळी 11 वाजता. त्यामुळे 4 दिवस प्रचंड उत्सुकता असेल की आमचा महापौर पदाचं आरक्षण कोणतं. कारण प्रत्येकाला उत्सुकता आहे. निकाल लागलेला आहे. यापूर्वी निवडणुकीपूर्वी आरक्षण जाहीर व्हायचं, पण यंदा प्रथमच निवडणूक लागल्यानंतर आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे आता प्रचंड उत्सुकता आहे की आरक्षणाची महिला राखीव होणार, सर्वसाधारण होणार, ओबीसी होणार की ST NT होणार, या सगळ्याची प्रचंड उत्सुकता आहे. कोल्हापुरात 10 वर्षे महिला आरक्षण होतं, त्यामुळे 10 वर्षे अनेक महिलांना महापौर म्हणून संधी मिळाली. इचलकरंजी पहिल्यांदाच महापालिका होते. सांगलीत सुद्धा यापूर्वी महापालिका होती, तिथेही सर्वसाधारण आरक्षण होतं. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरचं महापौर पदाचं आरक्षण नेमकं काय पडणार याची उत्सुकता प्रचंड आहे. भाजप महापौर पदासाठी दावा केलेला आहे. महायुतीची सत्ता येणार हे फिक्स झालेलं आहे, कारण तब्बल 45 नगरसेवक महायुतीचे निवडून आलेत. 34 नगरसेवक हे काँग्रेसची निवडून आलेत. महायुतीचा झेंडा फडकणार हे नक्की आहे, पण महायुतीमध्ये भाजपचा महापौर होणार. शिवसेनेनं पण आपल्याला महापौर पद मिळावं अशी मागणी केलेली आहे 2.5 वर्षे भाजप आणि शिवसेना यांच्यात. त्यामुळे आता भाजपचा पहिला महापौर होणार हे नक्की आहे, पण आरक्षण कुठलं पडणार ह्याच्यावर महापौर कोण होणार हे निश्चित आहे. काही नावं आत्ता सध्या चर्चेत आहेत. मुरलीधर जाधव, नेहा तेंडुलकर, माधुरी नकाते, अशी रूपाराणी निकम, अशी काही नावं सध्या चर्चेत आहेत. पण आरक्षणावर सगळं काही अवलंबून आहे. त्यामुळे नेमकं आरक्षण काय पडणार याची प्रचंड उत्सुकता आहे. सगळ्यांचं लक्ष आहे ते गुरुवारकडं. गुरुवारी सकाळी 11 वाजता कळेल की कोल्हापूरचं महापौर पद कशासाठी आरक्षण आहे. महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांचं आरक्षण नेमकं कशासाठी आरक्षित होणार. त्यामुळे आता गुरुवारी सकाळी 11 नंतर साधारणतः चित्र स्पष्ट होईल की कोल्हापूरचा यंदाचा पहिला महापौर कोण. धन्यवाद.